फोन मला नाही ऐकायला आला फोन. तुला नाही का ऐकू आला पण मला आला ना. काही काय आणणार तुम्ही पण. काय नाही म्हणजे माझं थोडस वय झालंय. एका कानानं ऐकू येत नाही पण दुसरा कान छाबूत आहे माझा. हा त्याला नीट ऐकू येतं. आता आतमध्ये फोनची रिंग ऐकू आली. आली का नाही? नाही फोनची रिंग बिंग काय वाजली नाही. सुहास खरं सांग कोण आहे यार? हो अण्णा कोण नाही हो आतमध्ये. मग दाराला कुलूप का नाही? कुलूप? अरे हो मी बघितलंच नाही. कुलूप नाहीये. तुझ्या लक्षात आलं ना? अरे वा वा. नाही काय माझं म्हणणं असं आहे आपल्याकडे अजून रामराज्य वगैरे आलेलं नाही. हा तेव्हा साधारणपणे लोक बाहेर जायच्या अगोदर दरवाजाला कुलूप नावाची गोष्ट लावून जातात. तुझं काय म्हणणं आहे की नटसम्राट अभिनयाच्या धुंदीमध्ये बाहेर पडताना कुलूप लावायला विसरले? कदाचित कदाचित तसंच असेल. फोन आतमध्येच विसरला असणार तो. तू म्हणतोस ते हे बरोबर आहे. काय मी एकदा खात्री करून घेतो. वैभवराव, ओ वैभवराव, नटसम्राट. बघा कोणी ओने दिली आतनं. पण मगाशी मी लक्ष्मीला बाहेर पडताना पाहिलं. नटसम्राट काय घराबाहेर पडलेले मी पाहिलेलं नाही. अरे तुम्ही काय सकाळपासून माझ्या घरावर दुर्बीण लावून बसलेले असता का? तू इतक्या खात्रीनं कसं काय सांगू शकतोस रे? खात्री नाही मी आपलं असं. नाही ना मग माझं ऐक. नटसम्राट आतमध्येच आहे. हा कदाचित झोपला असेल तो. अप्पा इतक्या उशिरापर्यंत? किंवा हा आंघोळीला गेलेला असणार त्यामुळे तुमचा त्याने आवाज ऐकला नाही. फोन पण बेडवर असेल त्याला तो घेता नसेल आला ना. तुमचं काही काम होतं का त्याच्याकडे? मुळीच नाही. हो अण्णा कशाला टाइमपास करताय. शिकवण्या घ्यायला जा ना. ए मी जातोच आहे. माझी मुलं तिथे थांबताय. हा तुझं ऑफिस नाही थांबणार तुझ्यासाठी. तिथे वेळेवर पोचायला लागतं. जा माझा वेळ फुकट घालवलंस. भाऊ गेले का? अण्णा गेले रे. नशीब नक्की बघा नाहीतर म्हातारा परत यायचा. ये ये.